चला मुलांनो, आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे साधू आणि उंदीर. संयम व युक्तीचा धडा. एकेकाळी एका गावात एका लहानशा समुदायामध्ये एक साधू राहत होता. त्याने गावातील मंदिराची जबाबदारी घेतली होती. तो अतिशय साधे जीवन जगत असे. तो गावकऱ्यांकडून भिक्षा गोळा करत असे आणि ती फक्त स्वतःसाठीच नव्हे तर मंदिराच्या देखभालीसाठीही वापरत असे. तो अत्यंत दयाळू आणि उदार होता. मंदिराची स्वच्छता करणाऱ्या लोकांनाही तो भिक्षेचा काही भाग देत असे. मात्र त्याच्या शांत जीवनात एक समस्या होती, जी त्याला सतत त्रास देत होती. मंदिरात एक उंदीर घुसला होता, जो अन्न चोरीत असे आणि साधूला त्रास देत असे. साधूने कितीही प्रयत्न केले तरी तो उंदरापासून मुक्त होऊ शकला नाही. त्याने आपले अन्न मातीच्या भांड्यात ठेवून छताला लटकवले. असे वाटले की उंदीर तेथे पोहोचणार नाही. पण उंदीर खूप चलाख आणि हुशार होता. त्याने त्या भांड्यात पोहोचून अन्न चोरलेच. साधूचा त्रास वाढत गेला. साधूने अनेक उपाय करून पाहिले, पण उंदीर त्याला त्रास देत राहिला. शेवटी वैतागून साधूने आपल्या एका अनुभवी मित्राकडे सल्ल्यासाठी धाव घेतली. साधूने आपली समस्या मित्राला सांगितली. मित्राने शांतपणे ऐकले आणि थोडा विचार केल्यानंतर त्याला एक साधा पण प्रभावी उपाय सुचवला. मित्र म्हणाला, उंदराचा अन्नाचा स्तोत्र शोधून काढ आणि तो नष्ट कर. जोपर्यंत त्याला अन्न मिळत राहील तोपर्यंत तो येत राहील. साधूला हा उपाय पटला. त्याने मंदिर आणि आसपासच्या परिसराचा तपशीलवार शोध घेतला. अखेरीस त्याला कळले की उंदीर फक्त मंदिरातील अन्नावरच अवलंबून नाही, तर जवळपासच्या स्वयंपाकघरातील उरलेले अन्नही खात आहे. हे लक्षात येताच साधूने त्या स्वयंपाकघरातील उरलेले अन्न साफ करून टाकले आणि आसपास कुठेही अन्न ठेवले नाही. अन्नाचा स्तोत्र नष्ट झाल्यामुळे उंदीर आता अन्न शोधू शकत नव्हता. त्यामुळे तो अशक्त झाला आणि छतावर चढण्यासही तो अपयशी ठरला. शेवटी साधूने तो उंदीर पकडला आणि त्याला नुकसान न करता मंदिरापासून दूर नेऊन जंगलात सोडून दिले. आता उंदराकडे परतण्याचे कारणच उरले नव्हते आणि तो कधीच मंदिरात परतला नाही. ही साधू आणि उंदराची कथा एक महत्त्वाचा धडा शिकवते. साधूने उंदराच्या शक्तीचा स्तोत्र, त्याचे अन्न नष्ट करून समस्या सोडवली. त्याने उंदरावर थेट हल्ला केला नाही किंवा त्याला त्रासही दिला नाही. यामध्ये संयम, युक्ती आणि समस्येच्या मुळाशी जाऊन विचार करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. समस्यावर मात करण्याची गुरुकिल्ली ही त्यांच्या शक्तीच्या मूळ स्तोत्राला समजून घेण्यात आणि त्यावर प्रहार करण्यात असते. मग ती वैयक्तिक समस्या असो, कामातील अडचण असो किंवा कठीण लोकांशी व्यवहार असो. समस्या थेट सामोरे जाण्याऐवजी शांतपणे त्याचा विचार करून मुळाशी जाऊन उपाय शोधणे अधिक परिणामकारक ठरते. अशा प्रकारची रणनीती वेळ, ऊर्जा वाचवते आणि शांततामय समाधान देते. मुलांनो, आवडली ना गोष्ट? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.